नमस्कार. फायनली 1 वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आणि गणपतीचे दिवस आले. त्यासाठी आम्ही गावी निघालो होतो. स्टँडला गेलो होतो. खूपच गर्दी होती. बससुद्धा 1.5 तास लेट आली. त्यानंतर सकाळी आम्ही 5 वाजता पोहोचलो आणि भाऊ आम्हाला न्यायला आला. मग आम्ही घरी गेलो. हॅलो गाईज, मी फायनली कोकणात आलेली आहे, म्हणजेच आमच्या चिपळूणला. खूपच रिलॅक्स आणि खूपच भारी वाटतंय. आता उद्या आगमनाची तयारी सुरू होईल, तर मी फर्स्ट टाइम व्लॉग बनवते आहे. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता आम्ही गणपती आणायला चाललोय. नमस्कार, मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवते की आम्ही कुठे आणि कसं जातो गणपती आणायला. तर स्टे ट्यून. हाय कर, हाय कर. तो लागतो कॅमेराला, तुम्ही त्याला पापड करायला सांगतो. नमक आहे, नमक लवकर पूर्ण इथं 1000 ब्लॉगर आहेत. ओपी 1000 ब्लॉगर. हे त्या गाडीत कोण जातोय? ही दीदी तर काय ब्लॉग करत नाही, मलाच करायला. चिपळूणची शान आपला सवसडा आपल्या समोर आहे. किती सुंदर दिसतोय. इथे पण आम्ही नक्की येऊ, तेव्हा एक ब्लॉग होईलच. आता आम्ही वरती जातो घरी, कारण गाडी डायरेक्ट घरी येईल. इथे मग तयारी सुद्धा झालेली आहे. हे बघा, फक्त आता जायचंय. बिरड आमच्याकडे बिरडाची भाजी असते. वरण. वाव, खूप छान स्मेल. पडवळची भाजी. पडवळ. ओके. हे मोदकासाठी सारण. मोदकाचं सारण मोदक बनवायला घ्यायचं आता. आणि बटाट्याची भाजी. भात सुद्धा रेडी आहे आणि पापड सुद्धा फ्राय करायचे. सो थोडा वेळ आहे. ऑलमोस्ट 12 वाजलेत. आता नैवेद्य दाखवणं होईल 1 वाजेपर्यंत. त्यानंतर आम्ही जेवू. आणि माझा हरतालिकेचा उपवास आहे कालचा, तर तो आम्ही आत्ता सोडणार आहे. तर मग तेच सगळी गडबड. इतका सुंदर पाऊस मला पुण्यात अनुभवता येत नाही, लिटरली. म्हणजे पुण्यात पाऊस पडत नाही असं नाही, पण ह्या पावसाची काही वेगळीच मजा आहे. तुम्ही आवाज पण ऐकू शकता. इतका भारी पाऊस. गणपतीचं आगमन झालं आणि पाऊस सुरू आहे आणि छान खमंग वास येतोय घरातून, सुगंध येतो जेवणाचा. तर खरंच मोदक खायला मी खूप आतुरतेने. आता आपण वरती जाऊया, मुलं काय करतात बघूया. पण दिसतो आणि मस्त पाऊस चालू आहे. मुलं काय करतात ते बघा. हे काय करताय? हे बघा, ह्यांचं खाण्याचं काम चालू आहे. आणि मला हे दाखवू नका, माझा उपवास अजून सुटलेला नाही. कसं आहे वडापाव? उत्तम भारी, अतिउत्तम. काय काय खात आहे?